नमस्कार मंडळी, आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला छान असा गदग रव्याचं उपीट दाखवणार आहे। गदग रव्याचं उपीट पौष्टिकही असतो आणि छानही लागतो। रव्याच्या उपीटपेक्षाही गदग रव्याचं उपीट छान लागतं। ह्या रव्यापासून उपीट, लापसी अशा अनेक पदार्थ बनवता येतात। तर सर्वप्रथम कढईमध्ये थोडा तेल घालून घ्यायचा 2 चमचा। त्यानंतरने आपल्याला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये रवा छान असा मंद आचेवर 7 ते 8 मिनिट भाजून घ्यायचा। रवा थोडासा लालसर होईपर्यंत मी भाजून घेतले। त्यानंतर एका प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर केले। त्यानंतर फोडणीसाठी साहित्य काय काय घेतलेले आहे तर शेंगा, उडीद डाळ आणि थोडासा किसलेला अद्रक, कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरची। कढईमध्ये तेल गरम केले 2 ते 3 चमचे। त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी घातली। मोहरी तडतडले की जिरे घातले। जिरे छान तडतडले की त्यामध्ये थोडे उडीद डाळ, एक अर्धा चमचाभर। उडीद डाळीमुळे फोडणीला छान असा टेस्ट येतो। त्यानंतर कच्ची शेंगा छान असे तेलामध्ये परतून घेतले। त्यानंतर मंद आचेवरती शेंगा आणि उडीद डाळ छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर हिरवी मिरची घातले। हिरवी मिरची 2 मिनिटं परतून घेतले। त्यानंतर किसलेला अद्रक घातले। अद्रक घालून पुन्हा 2 मिनिटं असे परतून घेतले। त्यानंतर थोडासा कट केलेला कोथिंबीर आणि कांदा घातल्यावर अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। थोडीशी फोडणीमध्ये चिमूटभर हळद घालायचं आहे। त्यानंतर पुन्हा 2 मिनिटं परतून घेऊन 1.5 वाटी रव्यासाठी मी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी घालून छान असा पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघायची। छान असं पाण्याला उकळी आल्यानंतर जो आपण भाजून घेतलेला रवा आहे ना, तो त्यामध्ये घालायचा आणि पुन्हा छान असं सगळं रवा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मंद आचेवरती वाफलून घ्यायचं। छान असं 5 ते 7 मिनिटांमध्ये मंद आचेवरती, फास्ट करायचं नाही गॅस, मंद आचेवरती, मीडियम आचेवरती छान असं वाफलून घ्यायचं। छान असा मस्त गदग रव्याचा उपीट तयार आहे। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा।